बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक उद्योग आले आहेत आणि अनेक उद्योगांची निर्मिती सुद्धा सुरू आहे. अशातच गुग्गुस येथील लॉयड्स मेटल्स या उद्योगात काम करणाऱ्या एका वेल्डरचा उंचावरून पडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंब आता चव्हाट्यावर आले आहे आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक भरपाई लॉयड्स मेटल देणार का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. 25 ऑगस्टला वरोरा येथील सुमित किशोर गांधी यांचा 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा अचानक घर सोडून चालला गेला. मुलगा घर सोडून गेल्याने घरात आणि परिसरात चिंतेचे वातावरण होते. अशातच कुटुंबियांनी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या 30 मिनिटात पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून त्या मुलाचा शोध घेतला आणि वेदांतला त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. पोलिसांची तत्परता पाहून कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले. जगाच्या नकाशावर प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अभयारण्याचे 3:13 वाजायला सुरुवात झाली आहे. या अभयारण्यात कामावर असलेल्या वन विभागाच्या अनेक विभागातील 3.5 महिन्यांपासून वेतन रोखले गेले आहे. त्यामुळे वीज बिलापासून पेट्रोलपर्यंत यांचे आर्थिक नियोजन कसे करावे असा प्रश्न आता वन विभागाला पडला आहे. नुकतेच गडचिरोली जिल्ह्यातील जपतला येथे साप चावल्याने विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता आणि आता चामोर्शी तालुक्यातील दहेगाव येथील अंगणवाडी 68 मध्ये दररोज विषारी मण्यार सापाचा वापर आढळून आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अंगणवाडी परिसरात सभोवताले झुडपे वाढल्याने आणि तेथील इमारतीची अवस्था अतिशय खराब असल्याने साप विंचू यांचा धोका येथील विद्यार्थ्यांना कधीही होऊ शकतो. त्यामुळे प्रशासन यावर उपाययोजना करेल का असा संतप्त सवाल पालकांनी विचारला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भिशी येथे शेतकऱ्यांच्या शेतातून ॲल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पंपांना वीज पुरवठा करणाऱ्या ॲल्युमिनियमच्या तारा चोरणारी एक टोळी सक्रिय झाली होती आणि या टोळीला भिसी पोलिसांनी लगाम घालून 3 आरोपींना अटक केली आहे. गडचांदूर येथील राजीव गांधी चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर एका अज्ञात चोराने धाडसी चोरी करून तब्बल 1,20,000 रुपये रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे त्या केबिनमध्ये 3 कर्मचारी होते आणि 3ही कर्मचारी झोपेत असल्याची खात्री पटताच चोराने खिडकीतून केबिनमध्ये प्रवेश केला आणि रोकड लंपास करून आलेल्या मार्गातूनच तो परत गेला. ही घटना CCTV मध्ये कैद झाली असून पोलीस चोरट्यांचा तपास घेत आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना निधी देण्याकरिता वारंवार सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरला जात असल्याने आता त्याची ओरड होऊ लागली आहे. जुलै महिन्यात सुद्धा सामाजिक न्याय विभागाचा 345 कोटींचा निधी हा लाडक्या बहिणींकरता वळविल्याने राजकीय वर्तुळात नाराजी स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजना आता पूर्ण होतील का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शासकीय आदिवासी वसतिगृहात प्रवेश घेण्याचा मुद्दा राहुल गांधींच्या पुणे येथील कार्यक्रमात गाजला होता. या पार्श्वभूमीवर राहुल गांधीने तसे पत्र महाराष्ट्र शासनाला दिले होते. त्यानंतर लगेच आदिवासी विभागाने या पत्राची दखल घेत वसतिगृहात प्रवेश घेण्याच्या वयोमर्यादेचा मुद्दा रद्द केला आहे आणि ही माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात गेवर्धा मार्गावर गोवंशाची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून 19 गोवंशाची सुटका करीत एकूण 19,65,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ट्रक चालक शेख इब्राहिम, शेख इस्माईल व मुफसिल कुरेशी जमील कुरेशी यांना अटक करण्यात आली आहे. नाशिक कुंभमेळ्यासाठी 32,000 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. याच्यापैकी 0.1% जरी शाळांसाठी खर्च केला असता तर राज्यातील 100 ते 150 मराठी शाळा बंद झाल्या नसत्या असा थेट आरोप सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी केल्याने या कुंभमेळ्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.